नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधील जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याचे काही कट ऑफ्स असतात, तर त्या संदर्भात काही 2 व्हिडिओ आपण काल पोस्ट केलेले होते. आज आपण महाराष्ट्रातील नंबर 3चं नामांकित मेडिकल कॉलेज जे की लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई या संदर्भात 2023चे जे काय कट ऑफ होते तर ते आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे बृहन्मुंबई महापालिका जे आहे त्यांच्या मार्फत हे मेडिकल कॉलेज चालवलं जातं. शासनाच्या कॉलेजला जशा सवलती असतात किंवा जी फीस असते त्याच पद्धतीची फीस याही कॉलेजला विद्यार्थ्यांना आकारली जाते. 1964ला स्थापन झालेलं हे कॉलेज आहे आणि इथं जवळजवळ 200 सीट्स या मुलांसाठी उपलब्ध असतात. यापैकी 15% हा ऑल इंडिया कोटा असतो आणि रेस्ट ह्या 85% कोट्यात आपल्याला उपलब्ध असतात. तर या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी 85% कोट्यामध्ये भाग घेणारे या सगळ्या मुलांना त्यांच्या कॅटेगरीनुसार जे काय कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहेत तर त्या रिझर्वेशननुसार ॲडमिशन मिळतात. मागच्या वर्षी या ठिकाणी SC ST पासून तर सगळ्या जे जवळपास ज्या कॅटेगरीज आहेत D1 D2 D3 आणि PH कॅटेगरी अशा सगळ्या मुलांना ॲडमिशन मिळालेले आहेत. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी या कॉलेजला ॲडमिशन मिळालेला लास्ट कॅन्डिडेट कोणता होता त्या कॅटेगरीमध्ये, त्याचा ऑल इंडिया रँक किती होता आणि त्याचा स्कोअर किती होता, अशा दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर सुरुवात करूया SC कॅटेगरीपासून. मागच्या वर्षी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजला जो SC कॅटेगरीचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता त्याचा ऑल इंडिया रँक होता 70,245 आणि स्कोअर होता 539. तर हा खूप हायर साईडला होता. नॉर्मली SC कॅटेगरीचे कट ऑफ इतर गव्हर्नमेंट कॉलेजला बऱ्यापैकी कमी असतात, पण हे अगदी नामांकित कॉलेज असल्यामुळे इथं SCचा कट ऑफ बऱ्यापैकी हायर साईडला होता. त्यानंतर वळूया आपण ST कॅटेगरीकडे. ST कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 2,06,95 आणि स्कोअर होता 421, तर STमध्ये 421चा लास्ट ॲडमिटेड होता. त्यानंतर VJT कॅटेगरीकडे आपण जाऊया. ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 45,965 आणि स्कोअर होता 574, तर हा विजयमधला बऱ्यापैकी हायर साईडचा स्कोअर आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर NT1 कॅटेगरी ऑल इंडिया रँक 43,466, स्कोअर होता 577. NT1 कॅटेगरीमध्ये सुद्धा हा 577 म्हणजे बऱ्यापैकी हायर स्कोअर आहे, जो की लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजला हे ॲडमिशन लास्ट इयरला झालेलं होतं. म्हणजे या मार्कापर्यंत किंवा यापेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी. त्यानंतर NT2 कॅटेगरी ज्याच्यामध्ये नेहमी स्पर्धा असते ती म्हणजे 24,122 ऑल इंडिया रँक, स्कोअर होता 609. हे NT2 कॅटेगरीच्या बाबतीत बोललो आहे आपण. त्यानंतर NT3 कॅटेगरी 13,917 ऑल इंडिया रँक, स्कोअर होता 630. त्यानंतर OBC कॅटेगरी ऑल इंडिया रँक 15,161, स्कोअर होता 627. त्यानंतर EWS कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑल इंडिया रँक 11,679, स्कोअर होता 635. आणि ओपन कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑल इंडिया रँक 8979, स्कोअर होता 643. तर हा ओपन कॅटेगरीचा इथं लास्ट ॲडमिटेड जो कॅन्डिडेट आहे 643 मार्काचा ओपनचा, हा सगळ्यात हायेस्ट स्कोअर आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे 643 ऑनवर्ड्स मुलांना या ठिकाणी ॲडमिशन मिळालेले आहेत. त्यानंतर आपण वळूया D1 कॅटेगरीकडे. D1 कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक 27,771, स्कोअर होता 602. D2 कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑल इंडिया रँक 24,532, स्कोअर होता 608. आणि D3 कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑल इंडिया रँक 23,895, स्कोअर होता 609. म्हणजे D1 602, D2 608, D3 609 अशा पद्धतीचे मार्क्स असणारी मुलं या कॅटेगरीमध्ये या कॉलेजला लास्ट ॲडमिट कॅन्डिडेट म्हणून आपल्याला पाहता येईल. त्यानंतर शेवटची कॅटेगरी म्हणजे हँडिकॅप कॅटेगरी PH. तर इथं होतं 11,93,873 ऑल इंडिया रँक आणि स्कोअर होता 110. म्हणजे PH कॅटेगरीमध्ये लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजला जो लागलेला विद्यार्थी होता शेवटचा, त्याचा स्कोअर फक्त 110 होता. ठीक आहे, म्हणजे हा कॅटेगरीचा स्टुडंट असेल आणि ॲडिशनली हँडिकॅप असेल म्हणून त्याला 110 मार्कावर या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळालेलं पाहता येत आहे. सो हे होतं लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, महाराष्ट्रातील नामांकित मेडिकल कॉलेजपैकी एक. ज्या मुलाला चांगला स्कोर आहे तर ते प्राधान्याने या कॉलेजला प्राधान्य देतात.
म्हणजे ज्याला KEM मिळत नाही, ज्याला JJ मिळत नाही, असे विद्यार्थी बऱ्याचदा लोकमान्य टिळक कॉलेजला प्राधान्य देतात, कारण मुंबईचं कॉलेज आहे, मोठं आणि रेप्युटेड कॉलेज आहे त्यामुळे. सो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.